बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी तमाशा, प्रकरण 17. अमृतराव सोलापुरे, तुम्ही कसला विचार करता आहात? चंद्रमणी म्हणाला. योग छान जुळून आलाय. आमची खंडोबा कथा चांगलीच गाजणार. फक्त बानूला आणि माणिकराजला वाघ्या मुरळीचा नाच शिकवावा लागेल. कारण प्रत्यक्ष खंडोबा आणि बानू वाघ्या मुरळीचं रूप घेऊन नाचतात असा त्यात एक सीन टाकायचा आहे. शहरी लोकांना तेवढाच एक डान्स बघायला मिळेल. बानूला मुरळीचा डान्स करता येईल? येईल की, माणिक बोलला. बानूला मुरळीचा डान्स येईल, पण वाघ्याचा डान्स माणिकराजला येईल का? अमृतराव बोलला. येईल की, बानू बोलली. बानू, तुम्हा दोघांचा एकमेकांविषयी खूप विश्वास आहे, पण ह्या निर्मात्यांना विश्वास वाटला पाहिजे ना. प्रत्यक्ष मुरळीनं जरी मुरळी डान्स केला तर निर्मात्याला किंवा डायरेक्टरला तो पसंत पडेलच असं नाही. काय कोल्हापुरे? चंद्रमणी हसत बोलला. मी कोल्हापुरे नाही, सोलापुरे. बरं, सोलापुरे तर सोलापुरे. माझा मुद्दा कळला की नाही? हो होय. बरं, मग बानू आणि माणिकराजच्या डान्सची काय सोय करता येईल? त्यांना वाघ्या मुरळीचा डान्स शिकवायला हवा. चंद्रमणी म्हणाला. मला वाटतं INTनं खंडोबाचं लगीन केलं होतं. त्या कार्यक्रमात धामणीकर म्हणून एक वाघ्या आणला होता पुणे जिल्ह्यातनं. त्याच्याच हाताखाली बानू आणि माणिकराज शिकायला पाठवले तर, किंवा त्याला इकडं बोलावून घेतलं तर? अमृतराव सोलापुरे बोलले. माणिकराज आणि बानू. बघा, अमृतराव सोलापुरे धामणीकर वाघ्याला बोलवतात. त्याच्या हाताखाली तुम्ही वाघ्याचा डान्स शिकायचा. मुरळीचा डान्स पण तोच शिकविल. फार नामांकित वाघ्या आहे तो, असं म्हणतात. धामणीकर वाघ्या म्हणजे देवा वाघ्या तर नाही? माणिकनं अमृतरावांकडे पाहत म्हणालं. तसं मला नक्की सांगता यायचं नाही, पण तो वाघ्या संबंध पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. खंडोबाचं जागरण घालावं तर त्यांनीच असं म्हणतात. त्याला गळाही फार गोड आहे. आता वय होईल, पण जागरणात गातोही छान आणि नाचतोही छान. आता तो इकडं बोलावला की मग आपल्याला कळेल. तोपर्यंत आपल्याला काही कळेल की नाही शंकाच आहे. अमृतराव सोलापुरे म्हणाले. म्हणजे तुमचं खंडोबा बानू पात्रांचं सिलेक्शन झालं म्हणायचं? बानूची स्क्रीन टेस्ट करावी लागेल. माणिकराजांना एका पिक्चरमध्ये आणि तेही तुमच्यासोबत काम केलं आहे म्हटल्यावर त्याच्या स्क्रीन टेस्टचा सवाल येत नाही. खरं आहे, बानूचा प्रश्न आहे. तर मग बानूची स्क्रीन टेस्ट कधी करता? चंद्रमणीला कुठचंही काम म्हटलं की फार उत्साह. उद्या तिला तुम्ही तुमच्यासोबत गाडीनं आणाल राजकमल स्टुडिओत. मला वाटतं तिथे नको. का? तिथे एकतर शूटिंग चालू आहे आणि मला उद्या फुल डे काम आहे. जरा निवांतपणा भेटेल असा स्टुडिओ हवा होता. मग ज्योती स्टुडिओ जमेल? चालेल की, मात्र मी हजर राहील. माझ्याशिवाय ती स्क्रीन टेस्ट होऊ देणार नाही. माझ्याशिवाय तिला तुम्ही कोणत्याही पार्टीला नेऊ शकणार नाही. म्हणजे? अमृतराव सोलापुरे गोरे मोरे झाले. माझ्या बहिणीच्या जागी ती मला आहे. आपला भाऊ सोबत असल्याशिवाय ती कुठेही येणार नाही. पण आमच्या फायनान्सरना, आमच्या डायरेक्टरना ती दाखवावी लागेल. तुम्ही त्यांना आत्ता फोन करा. सांगा फोन नंबर, मी आत्ता रिंग फिरवतो. चंद्रमणीचं नाव ऐकल्यावर ते येथे धावत येतील. पण ते आता दोघेही मुंबईत आहेत. कुठे गेलेत ते? मद्रासला गेलेत. याचा अर्थ उद्या ते ज्योतीमध्ये स्क्रीन टेस्ट घेताना हजर असणार नाहीत. तसं त्यांनी स्क्रीन टेस्टचं माझ्यावर सोपवलं आहे.
तर मग हरकत नाही, मीच आमच्या प्रोड्युसर करता सांगतो. तुमचा कॅमेरामन थोडा वेळ द्या. खराब होणाऱ्या रीलचा ते काही माझ्याकडनं किंवा तुमच्याकडचं पैसा घेणार नाहीत. संकलक उद्या संकलन करताना बानूची स्क्रीन टेस्ट कट करेल, दुसरं काय. बरं, तर उद्या तुमच्या मनाप्रमाणे होईल. माणिकराज, बानू, अमृतराव सोलापुरे कसे दैवयोगाने भेटले बघा. ते धार्मिक चित्रपटवाले आहेत. तुमच्या दोघांच्या फिल्म लाईनची सुरुवात महाराष्ट्राच्या चांगल्या दैवतावरच्या सिनेमानं होते, ही भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या अंगचा अभिनय, तुमची कला पेश करा. या लाईनमध्ये कष्ट घेतले तर नाव आहे, पैसा आहे, पण नुसत्या कष्टालाही किंमत नाही, हेही लक्षात घ्या. त्याला भाग्याची साथ, नशिबाची साथ लागते. भाग्य आणि नशिबाने निम्म यश मिळतं. आता तुमच्याजवळ कला, अभिनय आहे, पण अमृतरावांसारखे निर्माते भेटलेच नाही तर तुमचे कष्ट काय करेल सांगा. चंद्रमणी, तुम्ही अनुभवी कलाकार आहात. मराठीतले तुम्ही टॉपचे हिरो, त्यात तुम्ही सोशल माइंडेड. आता हिंदीतही तुमचे बरेच पिक्चर येत आहेत. तुम्ही मराठी पिक्चर कमी करणार असल्याचं फिल्मी साप्ताहिकातून वाचण्यात आलं आहे. ते खरं आहे. माझी मराठीतली जागा माणिकराजला देण्यात यावी असं मी आता प्रोड्युसरना सांगणार आहे. मी आता खंडोबा चित्रापासून माणिकराजला फर्स्ट चान्स देतो आहे असं म्हणायला हरकत नाही. होय, ते श्रेय तुम्हाला मी जरूर देईन. चंद्रमणीनं आपल्या हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. मग तो म्हणाला, भानू, तर मग मुरळी डान्सची तयारी करावायची आहे हे लक्षात घे. माणिकराज, तू वाघ्या डान्स. तुम्हाला खंडोबा, बानू ह्या भूमिका मिळतील. माळसेचं काम ते त्यांच्या मनाप्रमाणे कोणाला तरी देतील. बाकीची पात्र ते आपली पाहतील. होय, अगदी करेक्ट. बानू, जा तू उद्या स्क्रीन टेस्टला हजर राहायचं. वजिराला पाठवून दे. पाहुण्यांना नुसतं बोलत ठेवलं आहे, ते आपलं एवढं मोठं काम करणार म्हणजे त्यांचं चहापाणी बघायला हवंच की. तुम्हीच मोठं काम करणार आहात. रॉयल्टी तुम्हीच ह्या दोघांना देणार आहात. धूर्त अमृतरावाने आठवण करून दिली. हा, देऊ की रॉयल्टी. त्यांना पडदा मिळावा म्हणून तो खर्च करायला मी तयार आहे. माणिकराज, एक खाजगी प्रश्न विचारू? बोला. माणिक बोलला. बानू तुमची पत्नी की काय? अमृतराव, मला वाटतं कोणाच्या खाजगी बाबतीत न पडलेलं बरं. तुमच्या पिक्चरमध्ये ते दोघे किती चांगलं काम करतात हे महत्त्वाचं. चंद्रमणी कठोर शब्दात बोलले. तसं नाही. माझ्या म्हणण्याचा उद्देश असा की ते जर पती पत्नी असतील तर ते दोघे प्रेम प्रकरण सीनमध्ये चांगले शॉट देऊ शकतील. असं म्हणजे तुम्ही रिअलिस्टिकपणा यावा म्हणून बोलला. होय, बाकी त्यांच्या प्रायव्हेट लाईफमध्ये मी कशाला. बरं, तर तुम्हाला चांगले लव सीन देण्याचा प्रयत्न करतील. त्यात ते दोघेही तरुण आहेत, एकमेकावर जीव लावणारे आहेत आणि त्यांचं लग्नही झालेलं आहे. बोला, आणखी काय माहिती हवी? त्यांना मुलबाळ नाही. चांगलं नाव मिळेपर्यंत त्यांनी ते होऊ देणं योग्यही नाही. अमृतराव सोलापुरांनी आपल्या गळ्याभोवतालचा घाम पुसला. आपणाला चंद्रमणीने चांगलंच ओळखलं आणि त्याप्रमाणे त्याने बोलण्यात झटका दिला हे सोलापुरांना कळून चुकलं. चंद्रमणीशिवाय, परवानगीशिवाय बानूला ते कुठेही नेऊ शकत नव्हते. बानूवर माणिकराजापेक्षा जास्त सत्ता आहे हे उघड दिसत होतं. म्हणजे माणिकराज हा बानूचा नावालाच पती आहे आणि रूपमती बानूवर चंद्रमणी आपली मालकी सांगतात. यातलं गुपित उघड आहे. सोलापुऱ्यांनी मेळ घातला होता. अभिनेता चंद्रमणीची पत्नी सरलादेवीला भांडण द्यायला बानू हा नवा विषय बरा होता. अमृतरावांनी मनाशीच खुणगाठ बांधली. वजिरात आली. ती नवी साडी नेसली होती. ब्लाऊज पण नवा होता. चंद्रमणीनं हसून तिच्याकडे पाहिलं.
तिनं तिरप्या नजरेनं चंद्रमणीकडे पाहिलं. ती किंचित हसली, मग म्हणाली, बोलो साहब, मेहमान के लिए कुछ फरमाइए. अमृतराव, बोला, काय हवं तुम्हाला? तुम्ही द्याल ते घेऊ. आम्ही देऊ ते घ्याल? होय. आम्ही विष दिलं तर अमृतराव तुम्हाला विष पचेल? म्हणजे तुम्ही हातभट्टीची दारू देता की काय? हातभट्टीची कशाला, चांगली साहेबी दारू देऊ की? खरंच अमृतराव, माफ करा, आम्ही बंगल्यात फक्त एकटे पितो. मला माझ्या बंगल्याचा कंट्री बार करायचा नाही. चंद्रमणी फारच स्पष्ट बोलला. तुमचं खरंच आहे. मलाही आपल्या घरात पाहुण्यांसोबत पिणं आवडत नाही. प्यायचं ठरलं तर मी एकटाच पितो. माझ्या बायकोला तर मी एकटा प्यायलाचंही आवडत नाही. मग मित्रांना प्यायला मिळणं कठीणच. पण यावर मी एक आयडिया काढली. काय केलं? बायकोलाच मी प्यायला शिकवलं. त्यामुळे झालं काय सांगा? आता मी घरात नसलो तरी बायको पाहुण्यांसोबत पित असते. म्हणजे घराचा शराबखाना झाला म्हणा की. हो ना. म्हणून मी मित्रांच्या घरी खायला जातो. बायकोचं ते पिणं बघवत नाही हो. मजा म्हणून तिला पाजली तर सारी मजा अंगाशी आली आपल्याच. चंद्रमणीला अमृतराव सोलापुऱ्यांची कीव आली, कणव आली. स्वतःला घरात बायको दारू पिऊ देत नव्हती म्हणून यांनी बायकोला प्यायला शिकवलं. आणि आता बायकोच पाहुण्यांसोबत दारू पित बसते. आणि हे महाशय मित्रांच्या घरी प्यायला मिळते का म्हणून भटकत असतात. अशांना बंगल्यात सुद्धा उभं करू नये. चहासुद्धा पाजू नये. अशांचा श्वाससुद्धा बंगल्यातल्या वातावरणात पडू देऊ नये. यांच्या श्वासाच्या संसर्गानं सुद्धा हवेत विषारू वायू पसरेल. वजिरा, चांगलं धड सरबत दे. त्याआधी काही वेपर्स, खारी बिस्किट असतील तर दे. अमृतराव सोलापुऱ्यांनी तोंड कसंनुसं केलं. चंद्रमणीसारख्या बड्या नटांशी गप्पाटप्पा करीत त्यांना फिसकी प्यायची होती. अमृतरावांना चंद्रमणी खूप आवडायचा. त्यानं स्वीकारली कोणतीही भूमिका ते जिवंत करी. त्यात जान होती. हिंदीतही चंद्रमणींचा जम बसायला लागला होता. त्यांचं नाव चांगलंच गाजायला लागलं होतं. अमृतराव सोलापुरे, तुम्हाला मी सरबत देत नाही, चांगली फिसकी देतो. काय म्हणता चंद्रमणी? होय, तुम्ही माणिकराजला आणि बानूला खंडोबावरील सिनेमात घेणार आहे, त्याची पार्टी देतोय. पार्टी? त्यात पिणं खाणं आहे ना? पार्टीत हेच आहे, आणखी काय? बाकी काही नको, ते घरी आहे. पण त्या शुद्धीत नसतात ना? चंद्रमणीनं चिमटा काढला. मी घरी गेल्यावर तिला शुद्धीत आणतो की. उपाशीपोटी कसं झोपायचं? अमृतराव सोलापुरे चावट बोलले. वजिराने वेपर्स आणले होते. खारी बिस्किटच्या प्लेट्स चंद्रमणीनं मागं न्यायला लावल्या. मग बोलला, वजिरा, आपला स्वयंपाक तयार आहे की कुकर लावायचा आहे? अमृतरावांना जेवण पाठवायचं आहे. चलेगा, मटन ज़्यादा लाया है. तो चांगलं केलंस, बिर्याणी बेस्ट कर. तुझी बिर्याणी दिल्ली दरबार हॉटेलच्या थोबाडात मारते. दिल्ली दरबार हॉटेल कुठचं? तुम्ही अजून त्या हॉटेलात जेवला नाहीत? एकदा गेलो होतो. पण तुम्ही म्हणता ते दिल्ली दरबार कुठचं म्हणायचं? तेच हो, ताज अल्फ्रेड रॉकीजवळ असे ते. हां, आत्ता आलं लक्षात. बायकोलाच तिथं नेलं होतं, पण ती तिथं जास्त जेवली नाही. बिर्याणीत तर तिने हातच धुतला. का? त्या हॉटेलात प्यायची सोय नाही म्हणून. तिला दारूशिवाय तोंडात घास पण घेता येत नाही. तशीच ती घरी आली. ग्लासभर प्यायल्यावर मग ब्रेडने आमलेट खाऊन झोपली. म्हणजे ती फारच दारूत बुडाली म्हणायची. होय, आणि त्यामुळं आमचं काय झालंय? वजिरा, जा तू.
1 तासानं आपल्या हॉलमध्ये जेवण लाव. तू आणि बानू किचनमध्ये जेवा. आम्हा पुरुषांच्या टेबलाकडे जेवायला येऊ नका. अमृतराव सोलापूर यांनी वजिराकडे पाहिलं. 18-19 वर्षांची वजिरा चंद्रमणीच्या बंगल्यात तीच सारं पाहत होती. खाऊन पिऊन ती मस्त झाली होती. तिच्या चालण्यात मदन खेळत होता. अमृतराव तिच्याकडे आशाळभूतपणे पाहत म्हणाले, चंद्रमणी, तुमचे ते सेक्रेटरी भेटले होते आज. तो हरामजादा राजाराम? हा. घडी जरा बिथारलेला वाटला. काय म्हणत होता? चंद्रमणी साहेबांनी जुल्म केला म्हणत होता. तुम्ही विचारलं नाही कसला जुल्म म्हणून? तुमच्या वजिराचीच गलती होती म्हणून सांगत होता. तिची काय गलती? तिनंच त्याचा हात धरला होता. तीच सांगत होती की. अमृतराव सोलापुरे, आपल्या पार्टीचा बेरंग नको. मला वाटतं तो विषय माझ्यापर्यंत संपलेला आहे. पण राजाराम हे प्रकरण विसरलेला नाही. काय करणार आहे तो? तुमच्याकडे इन्साफ मागणार आहे. त्याच्यापेक्षा मला वजिराला इन्साफ देणं महत्त्वाचं वाटलं. एक जवान पोर, ती गरीब म्हणून तिच्या आबरूला हात घालायचा? वजिरा शांत म्हणून तिनं सहन केलं आणि एका शब्दात सांगितलं, ह्या बंगल्यात जर राजाराम राहायचं असतील तर मी राहणार नाही. यापेक्षा मी हाजी अलीला भीक मागणं पसंत करीन. ह्या राजारामपेक्षा तिथलं भिकमंगे परवडले. ते निदान सभ्यपणाचा आव आणून माझ्या अंगावरच्या कपड्याला तरी हात घालणार नाहीत. म्हणजे राजारामनं वजिराच्या कपड्याला? अमृतराव, बस बस. वजिराचा विषय बंद. प्रकरण तुम्हाला समजलं आहे. आता पिताना हा विषय घ्यायचा नाही. मद्य पिताना मला कोणाच्याही घरातील आया बहिणींचा, तेथील लक्ष्मीचा काढलेला विषय आवडत नाही. तसंच मद्य पिताना वा मद्य घेतल्यावर जेवायला स्वतःच्या घरातील स्त्रियासुद्धा मी जवळ बसवत नाही. त्यांना किचन रूममध्ये जेवायला बसवतो. हो, आपण धुंदीत असायचं आणि उगाच त्या बिचाऱ्या स्त्रिया ओरडायचं. त्यात आपण पुरुष, आपली नजर कशी असते? आपलं जेवणावर लक्ष असतं कुठं? आपल्या पत्नीशिवाय इतर बायका असतील तर माणसाच्या मध्यमय सडक्या मेंदूबद्दल काय बोलावं? माणिक सार शांतपणा ऐकत होता. चंद्रमणीसारखा सज्जन नट त्याने प्रथमच पाहिला होता. तमाशा क्षेत्रात त्याने किती तमासगीर पाहिले, फडवाले मालक पाहिले, पण इतकं सुस्पष्ट बोलणारा, इतकं मर्यादशील वागणारा कलावंत त्याने पाहिला नव्हता. सिनेमासृष्टी म्हणजे मोहनगरी. इथं पावलोपावली पापाची छाया. पण चंद्रमणी याला अपवाद. अमृतराव सोलापुऱ्यांना मद्य पाजण्याची त्यांची इच्छा नव्हती, पण केवळ आपल्यासाठी आणि बानूसाठी त्यांनी ती अप्रिय गोष्ट स्वीकारली. नुसतं पिणंच नाही तर खाना देण्याची तयारी अमृतराव सोलापुराने आपल्याला आणि बानूला पिक्चरमध्ये काम द्यावं म्हणून ही पार्टी. माणिकराज, तू काहीच बोलत नाहीस. चंद्रमणी बोलले. चंद्रमणी, तुम्ही जे बोलत होतात तेच ऐकत होतो. माणिकराज, मी बोललेलो नुसतं ऐकू नको, तर त्याप्रमाणे वाग. पुढे नट म्हणून गाजशील. पैसा, संपत्ती, कीर्ती सार सार मिळेल, पण पचवता आलं पाहिजे. आपलं वर्तन जर चांगलं असेल तर सारं काही टिकवता येतं, सारं पचवता येतं. फक्त चारित्र्याचा बॅलन्स टिकवता आला पाहिजे. तुम्ही व्यसन करा, पण त्या व्यसनाचा दुसऱ्याला त्रास होऊ देऊ नका. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला पण जगू द्या. स्वतःला नाव मिळवायचं असेल म्हणून दुसऱ्याला बदनाम करू नका. त्यालाही कीर्ती मिळवू देण्याचा प्रयत्न करा. त्यात काही वेळा गफलत होते. चांगल्या वर्तनाचा माणूसही बहकतो, पण तो लगेच सावरतोही. त्याचा त्याला पश्चाताप होतो.
माणिकच्या डोक्यात लख्ख उजेड पडला. चिनकीच्या बाबतीत चंद्रमणीचा एकदा तोल गेला होता, पण लगेच तो सावरला होता. माणिकमुळे चिनकी आपणाकडे ओढ घेत नाही हे माहीत असूनही त्याने माणिकवर सूड उगवला नाही किंवा त्याला दूर करून त्या चौचाल व्यवसायातील चिनकीला उडवण्याचा प्रयत्नही केला नाही. चंद्रमणीला चिनकी तशी काय फार महाग नव्हती. तिच्या फळासकट त्याने तिला विकत घेतली असती. पण आपल्या हट्टापोटी माणिकचं सारं भावविश्व उन्मळून पडेल असंच त्याला वाटलं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.